कसं असतं ना सैनिकांचं जीवन. युद्धाची घोषणा झाली, आता बॉर्डरवर जावं लागेल. आई, अगं तूच सांग ना पप्पांना समजून, नका जाऊ असं. बघ ना, पप्पा आहे ना सुट्टी घेऊन आले होते ना माझ्या साखरपुड्यासाठी. मग सांग ना ग, का जात आहे पप्पा? सांग ना तू. भारत माता पण आपली आई आहे ना ग, मग त्यांना जावं लागेल ना तिच्या रक्षणासाठी. मेघा, तुला माहिती ना, त्या पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी आपल्या लोकांना धर्म विचारला आणि त्यांना गोळी मारून त्यांची निगरून हत्या केली. आता देशावर युद्धाचं सावट आहे आणि त्यांना गाडण्यासाठी मला तर जावंच लागणार आहे. आणि मी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. आधी लगीन कोंडाण्याचं, मग रायबाचं. मला जावंच लागेल. आई, पप्पा बोलताय ते बरोबर बोलतायत. आज ना उद्या होईल माझा साखरपुडा, पण आधी त्या पाकिस्तानला गाडा. अगं मेघा, लग्नानंतर तुम्ही दोघं काश्मीरला जाणारच आहात ना. हो आई, त्यावेळेस आपलं काश्मीर आतंकवाद मुक्त झालेलंच असेल. मेघा, नक्कीच काश्मीर आतंकवाद मुक्त करून येईल. चला, येतो मी.